माझं नाव ओम आणि मी तुमच्यासारखा एक सामान्य माणूस. दिवसा रिक्षा चालवून पोट भरतो आणि रात्री स्वप्न पाहतो. पण आज मी तुम्हाला अशा एका रात्रीची गोष्ट सांगणार आहे, ज्या रात्रीने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. ही गोष्ट आहे पुण्याच्या जवळच्या एका लहानशा डोंगराळ गावातील, जिथे रात्रीची शांतता इतकी खोल असते की तुम्हाला फक्त तुमच्या हृदयाची धडधड ऐकू येते. तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का, जिथे तुम्हाला जाणवलं की तुम्ही एकटे नाही आहात? तुमच्या आजूबाजूला अजूनही काहीतरी आहे, काहीतरी जे दिसत नाही पण त्याची जाणीव मात्र होते. माझ्यासोबतही असंच काहीतरी घडलं, ज्यामुळे माझ्या अंगावरचा काटा आजही गेलेला नाही. आजपासून साधारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका शनिवारी रात्री मी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन चौकात उभा होतो. ती रात्र इतर रात्रींसारखीच होती, पण तरीही वेगळी होती. हवेत एक विचित्र थंडपणा होता आणि आकाशात ढग इतके दाट होते की चांदण्याही घाबरून लपून बसल्या होत्या. त्याच रात्री माझ्या रिक्षात एक अशी अनोळखी प्रवासी बसली, जिने मला माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक आणि भयानक सत्याची जाणीव करून दिली. ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित तुमच्या रिक्षा चालकाकडे वेगळ्या नजरेने पाहाल. तर मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो. आणि हो, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, नाहीतर माझ्या रिक्षात बसलेली ती बाई तुम्हाला स्वप्नात येऊन विचारू शकते, अजून सबस्क्राईब का नाही केलं? आणि हो, तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग सुरू करूया एका अशा रात्रीची कहाणी, जी तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. मित्रांनो, त्या रात्री मी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन चौकात उभा होतो. आमचं ते डोंगराळ गाव तसं शांत, पण रात्रीच्या वेळी ते तर भयान शांत व्हायचं. चौकातली लाईट ही कधी सुरू असायची, कधी बंद. त्या रात्री तो मिणमिणत होता. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज दूरवर येत होता आणि माझ्या रिक्षाचं इंजिन हलकं हलकं सुरू होतं, जेणेकरून थंडीत ते बंद पडू नये. माझं लक्ष फक्त एका गोष्टीकडेच होतं, ती म्हणजे एखादी शेवटची सवारी. कारण दिवसभर धडपड करूनही फार काही कमाई झाली नव्हती. मी कंटाळून घरी जायच्या तयारीला लागलो आणि त्याच क्षणी चौकाच्या दुसऱ्या टोकाला मला एक आकृती दिसली. ती एक बाई होती, उंच, सडपातळ आणि डोक्यापासून पायापर्यंत काळ्या साडीने झाकलेली. तिच्या अंगावरचा तो काळा रंग इतका गडद होता की रात्रीच्या काळोखातही तो वेगळाच दिसत होता. ती बाई हळूहळू जवळजवळ हवेत तरंगल्यासारखी माझ्या दिशेनेच येत होती. तिच्या चालण्यात एक वेगळीच लय होती. माझ्या मनात एक विचित्र हुरहुर सुरू झाली. मी रिक्षाची हेडलाईट तिच्या दिशेने फिरवली, पण प्रकाशाचा एकही किरण तिच्यावर पडला नाही. तिने अंगावर घेतलेला पदर असा होता की तो सगळा प्रकाश शोषून घेत होता. माझं मन थांब म्हणत होतं, पण पैशाची गरज डोक्यात जा म्हणत होती. अखेर मी रिक्षा तिच्या जवळ नेली. मी रिक्षातून डोकावून विचारलं, कुठे जायचंय ताई? तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हळूच रिक्षाच्या मागच्या सीटवर येऊन बसली. तिच्या येण्याने रिक्षा थोडीही हलली नाही, जणू काही ती हवेसारखी हलकी होती. तिची ती शांतता मला अस्वस्थ करत होती. मी पुन्हा विचारलं, कुठे जायचंय? तिने पुन्हा काहीच उत्तर दिलं नाही. मी आरशातून मागे पाहिलं. ती शांत बसली होती. तिचा चेहरा अजूनही त्या घुंगटाखाली लपलेलाच होता. मला वाटलं असेल एखादी शांत, कमी बोलणारी बाई. भाडं मिळालं तर पुरे. मी रिक्षा सुरू केली आणि नेहमीच्या रस्त्याने पुढे निघालो. पण मला कुठे माहीत होतं, हा प्रवास माझा शेवटचा असामान्य प्रवास ठरणार आहे. मी रिक्षा सुरू करून नेहमीच्या रस्त्यावरून पुढे निघालो. शहराच्या मुख्य चौकातून पुढे एक रस्ता थेट जुन्या ओसाड रेल्वे स्टेशनकडे जातो. ते स्टेशन अनेक वर्षापासून बंद आहे. लोकांच्या बोलण्यानुसार तिथे अनेक वर्षापूर्वी एक मोठा अपघात झाला होता, ज्यामुळे ते स्टेशन बंद पडलं. रात्रीच्या वेळी तर त्या रस्त्याने कोणीच जात नव्हतं.
मी सुद्धा तो रस्ता नेहमीच टाळायचो, पण त्या रात्री काही कळायच्या आतच माझी रिक्षा आपोआप त्या स्टेशनच्या रस्त्याकडे वळली. मी लगेच स्टेअरिंग व्हील घट्ट पकडून रिक्षाला मुख्य रस्त्यावर आणण्याचा प्रयत्नही केला, पण माझ्या हातात असूनही स्टेअरिंग माझ्या नियंत्रणात नव्हतं. ते पूर्णपणे जाम झालं होतं. माझ्या छातीची धडधड वाढली. रिक्षाचा वेग हळूहळू वाढू लागला आणि माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मी ब्रेक दाबला, पण ब्रेकही निकामी झाले होते. माझं शरीर भीतीने गारठून गेलं. मी मागे वळून आरशातही पाहिलं. ती बाई अजूनही शांतच बसली होती, जणू काहीच घडलं नाहीये. तिची ती शांतता माझ्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. रिक्षाचा वेग वाढला आणि ती त्या ओसाड स्टेशनच्या दिशेने धावू लागली. स्टेशनजवळ आल्यावर दूरवरूनच त्याचा भयान तुटलेला सांगाडा दिसू लागला. भिंतींना भेगा पडल्या होत्या, खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या आणि सगळीकडे एक आरामिक शांतता पसरली होती. स्टेशनसमोर रिक्षा थांबली, पण इंजिन सुरूच होतं आणि त्याचा आवाज त्या शांततेत भयानक वाटत होता. रिक्षा थांबल्यावर ती बाई हळूच उतरली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती शांतपणे स्टेशनच्या आत चालू लागली. माझ्या मनात राग आणि भीती दोन्ही होतं. ही बाई भाडं न देता चाललीये का, मी स्वतःला विचारलं. पण त्या क्षणी भाड्यापेक्षाही मोठी गोष्ट माझ्या समोर उभी होती. मला काहीतरी विचित्र असल्याचं जाणवलं. माझ्या पायांना जणू कोणीतरी खेचत होतं. पण मी रिक्षातून उतरलो आणि तिच्या मागे चालू लागलो. माझी पावलं जवळ झाली होती आणि श्वास अडकला होता. स्टेशनच्या आत गेल्यावर वातावरण आणखीनच थंड झालं. हवेत एक विचित्र वास येत होता, जसा जुन्या आणि ओलसर मातीचा येतो. भिंतीवरून टपटप पाणी गळत होतं आणि त्याचा आवाज त्या शांततेत मोठा वाटत होता. ती बाई एका जुन्या तुटलेल्या प्लॅटफॉर्मकडे वळली आणि मी तिच्या मागे गेलो. मी हळूच प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकलं. तिथे एक तुटलेलं बाक होतं आणि त्याच्या बाजूला एक जुना कंजलेला दिव्याचा खांब होता. ती बाई अचानक थांबली आणि माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. तिच्या हालचाली एकदम थांबल्यामुळे मी दचकलो. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली की ती मला माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती. माझ्या डोक्यात एकच विचार होता, तिला थांबायला सांग आणि भाडं माग. पण मी तसं काहीच करू शकलो नाही. माझ्या घशात जणू काहीतरी अडकलं होतं. मग ती बाई हळूहळू तिच्या डोक्यावरून साडीचा तो काळा पदर बाजूला करू लागली. तिची प्रत्येक हालचाल इतकी हळू आणि भयानक होती की माझ्या काळजात धस्स झालं. मला जाणवलं की ती तिचा चेहरा दाखवणार आहे. मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्यासाठी तयार झालो, पण जे काही पाहिलं ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. तिने पूर्ण पदर बाजूला केला. तिचा चेहरा नव्हताच. जिथे डोळे, नाक, ओठ असायला हवेत तिथे फक्त एक काळी खोल पोकळी होती. एका क्षणासाठीही मला वाटलं की मला भास होत आहे, पण त्या पोकळीतून एक थंडगार हवा बाहेर आली आणि माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. ती हवा इतकी गार होती की माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला. माझे पाय जागीच खिळले. मी पळू शकलो नाही. माझ्या तोंडून एक किंकाळी निघाली, पण ती माझ्या घशातच अडकली. मग ती पोकळी माझ्याकडे पाहू लागली आणि त्या पोकळीतून एक कुजबूज ऐकू येऊ लागली. ती कुजबूज माझ्या कानात नाही तर थेट माझ्या डोक्यात घुसत होती. तू मला माझ्या घरी पोचवणार आहेस. मी डोळे मिटून घेतले. ती कुजबूज इतकी भीतीदायक होती की मला वाटलं आता माझं डोकं फुटेल. मी स्वतःला जागेवरून हलवण्याचा प्रयत्न केला. अखेर माझ्या पायात थोडी शक्ती आली आणि मी मागे वळून पळू लागलो. मी मागे एकदाही पाहिलं नाही. मी फक्त पळतच सुटलो. स्टेशनच्या बाहेर येऊन माझ्या रिक्षात बसलो. रिक्षा स्टार्ट केली आणि त्या जागेपासून दूर, खूप दूर निघून गेलो. माझ्या डोळ्यासमोर अजूनही तो भयानक चेहरा आणि ती पोकळी फिरत होती. मी वेगाने रिक्षा चालवत होतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, जितकं शक्य होईल तितकं त्या ठिकाणापासून दूर जायचं. माझ्या हृदयाची धडधड अजूनही शांत झाली नव्हती आणि माझ्या डोळ्यासमोरून तो भयानक चेहरा आणि ती काळी पोकळी जात नव्हती. मी त्या रात्री घरी पोचल्यावर कोणालाही काहीच सांगितलं नाही.
मला भीती वाटत होती की माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. सकाळी उठल्यावर मी खूप अस्वस्थ होतो. मला त्या स्टेशनबद्दल अजून काहीतरी जाणून घ्यायचं होतं. मी माझ्या ओळखीतल्या एका वृद्ध व्यक्तींना भेटलो, जो त्याच गावात अनेक वर्षापासून राहतो. त्याला मी त्या स्टेशनबद्दल विचारलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला. अरे ओम, तू त्या स्टेशनवर रात्री का गेलास? त्याने विचारलं. मी त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं आणि माझा आवाज थरथरत होता. त्याने शांतपणे माझं बोलणं ऐकलं. मी तुला सांगतो, तो म्हणाला, अनेक वर्षापूर्वी त्या स्टेशनवर एक भयंकर अपघात झाला होता. एका तरुणीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह इतका विद्रूप झाला होता की तो ओळखताही येत नव्हता. तेव्हापासूनच ती आत्मा तिथे भटकते. ती अधूनमधून रिक्षा किंवा इतर वाहनांमध्ये बसते आणि लोकांना त्या स्टेशनवर घेऊन जाते. काही लोक म्हणतात की ती आपल्या अपूर्ण राहिलेल्या प्रवासाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तर काही म्हणतात की ती बदला घेण्यासाठी तिथे फिरते. माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. त्याने जे सांगितलं होतं ते मी अनुभवलेल्या गोष्टींशी अगदी जुळत होतं. त्या रात्रीनंतर मी कधीही रात्रीच्या वेळी रिक्षा घेऊन त्या चौकात थांबलो नाही. त्या स्टेशनच्या रस्त्याकडे मी चुकूनही पाहत नाही. त्या दिवसापासून माझ्या मनात एक भीती घर करून राहिली आहे. मित्रांनो, त्या रात्रीच्या घटनेने माझ्या आयुष्याचा एक भागच बदलून टाकला. मी आता रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणे टाळतो आणि जरी चालवली तरी त्या चौकाकडे किंवा त्या स्टेशनच्या रस्त्याकडे कधीच जात नाही. माझ्या त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलेली ती गोष्ट माझ्या मनात पक्की बसली आहे. पण मला अजूनही रात्रीच्या शांततेत कधीतरी जाणवतं की माझ्या रिक्षाच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेला आहे. मला तिची उपस्थिती जाणवते. तिच्या साडीचा तो गूढ वास येतो आणि कधीकधी तर कानात कुजबुजही ऐकू येते. तू मला माझ्या घरी पोहोचवणार आहेस. ती बाई खरंच माझ्या रिक्षात बसलेली होती की ती फक्त माझ्या मनाची भीती होती हे मला माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, ती रात्र माझ्यासाठी एक भयान वास्तव बनून राहिली आहे. या डोंगराळ गावातील रात्री अजूनही तशाच शांत आहेत आणि तो जुना चौक अजूनही तिथल्या भयान कहाण्या सांगतो. माझ्यासाठी ही फक्त एक गोष्ट नाही, तर एक अनुभव आहे ज्याने मला कायमचं बदलून टाकलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी भयान कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाहीतर ती बाई तुमच्या स्वप्नात येऊन विचारू शकते, अजून सबस्क्राईब का नाही केलं? आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. पहिले म्हणजे राजेश मोरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. विशाल बारवे, ब्राह्मणवाडी, खेड, तळेगाव, दाभाडे. पराग म्हैसकर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. दीपक दळवी, वडगाव, कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. राज पैसाने, सुरत, राज्य गुजरात. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. महादेव दुधाळ, जत, जिल्हा सांगली. नंदा जगताप, कोणार्क नगर, नाशिक. दीपक तांबे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. कुमार शितोळे, सातारा. सुवर्णा योहकरे, पनवेल, जिल्हा रायगड. नंदकुमार पाटोळे, कोल्हापूर. मीना धोत्रे, मीरा रोड, मुंबई. मॅक्सो 15, थायलंड. मंगल परदेशी, पुणे. निलेश महाडेश्वर, भांडूप, मुंबई. अनिता जावळे, कवटेमंकाळ, जिल्हा सांगली. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. जयवंत गुरव, जोगेश्वरी, मुंबई. सतगोंडा पाटील, कोल्हापूर. गणेश हांडे, हांडे टेलर अँड गारमेंट, शिरड, शहापूर, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. आशा टोके, भरूच, राज्य गुजरात. वसंतराव माने, सावडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अजय संगपाळ, नाशिक. प्राजक्ता सुरवासे, पुणे. अमर महामुनी, कोल्हापूर. संगीता बाळू दुबळे, कोल्हापूर. उत्पाल सापळे, धानोरी, आळंदी, जिल्हा पुणे.
तुषार मिश्रा अमरावती. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे संगीता सकत, अनुष्का पोळ, राहुल कांतीलाल शेट, अशोक ठोसर आणि शेवटी वैभवी माडव. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. लवकरच भेटूया एका नवीन भयान कथेत. तोपर्यंत काळजी घ्या आणि अंधारात एकटं असताना मागे वळून पाहू नका.